हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, शेवटी सखीने आपला निर्णय दिलाय. सखीने सगळ्यांसमोर सांगितलंय, सरकारला ठणकावून सांगितलंय की सरकार, तुम्ही माझी खरी आई नाही आहात. माझी खरी आई कान्हाने आणलेली ही तेजस्विनी कामतच आहे. त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कारण आता सरकारचा खेळ संपलाय. कान्हाने आणि सखीने तिचं साम्राज्य उलथवून टाकलंय. मग आता सरकारला नक्कीच रस्त्यावर भीक मागत बसावं लागेल, यात शंका नाही. मग सखीने हा निर्णय कसा दिला, सखीला आपल्या खऱ्या आईची ओळख कशी पटली, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी तेजस्विनीच्या रूममध्ये झोपलेली असते. कान्हा तेथेच उभा असतो आणि तेजस्विनी सखीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असते. कान्हा खूप टेन्शनमध्ये असतो. कान्हाला सखीची काळजी वाटत असते आणि त्याच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसत असतं. तेजस्विनी कान्हाकडे पाहते आणि तिला समजतं की कान्हाचं सखीवर खूप प्रेम आहे आणि त्याला सखीची किती काळजी वाटतीये. तेजस्विनी कान्हाला म्हणते, कान्हा, तसं तर तू बोलून दाखवत नाही, पण मला तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय की तुझं सखीवर किती प्रेम आहे. खरंच तू सखीवर खूप प्रेम करतोस ना. कान्हा काहीच बोलत नाही. तेजस्विनी कान्हाला म्हणते, जेव्हा मला गौतम भाऊजी भेटायला आले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तू सरकारचा माणूस आहे आणि सरकारच्या सांगण्यावरून तू सखीशी लग्न केलंय. पण आता माझा पूर्ण विश्वास पटलाय की नक्कीच तुझा काहीतरी वेगळा उद्दिष्ट असणार आहे, म्हणून तू सरकारच्या सांगण्यावरून सखीशी लग्न केलं. पण ज्या प्रकारे तू मला या घरात परत आणलंस आणि तुझ्या डोळ्यात सखीबद्दल जे काही प्रेम दिसतंय ना, त्यावरून तर मला हेच वाटतं की तू सरकारचा माणूस नाहीये. तू नक्कीच कुणीतरी वेगळा आहे आणि तुझं सखीवर खूप प्रेम आहे. माझ्या सखीसाठी तुझ्यापेक्षा चांगला मुलगा, चांगला जोडीदार कुणीही असू शकत नाही. हे ऐकून कान्हाला सुद्धा बरं वाटतं. कान्हा तेजस्विनीला म्हणतो, आता रात्र खूप झाली आहे, तुम्ही आमच्या रूममध्ये जाऊन झोपा. मी येथे सखी मॅडम बरोबर झोपतो आणि त्यांची रात्रभर काळजी घेतो. पण तेजस्विनीला मात्र हे आवडत नाही. तेजस्विनी कान्हाला म्हणते, तू तरी असं बोलू नकोस. इतक्या वर्षानंतर मी माझ्या सखीला भेटलीये आणि इतक्या वर्षांपासून सखीवर माझं जे प्रेम करायचं राहून गेलंय ते प्रेम मी कधी करणार. आता ती सरकार घरात नाहीये, म्हणून मी कमीत कमी सखीवर उपचार करू शकले, सखीच्या शेजारी बसू शकले. जर ती आली ना तर मला सखी शेजारी बसूही देणार नाही, तिची काळजी घेऊ देणार नाही, तिच्यावर प्रेम करू देणार नाही. त्यामुळे मला येथेच राहू दे. मी सखीजवळ बसते, रात्रभर तिची काळजी घेईल आणि तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. कान्हाला सुद्धा हे पटतं. आणि इकडे सरकार सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. एक डॉक्टर आणि 2 नर्सला घेऊन ती आपल्या घराकडे जायला निघते. तर हा डॉक्टर म्हणतो, सरकार, आपण तुमच्या घरी का जातोय? तुम्ही सांगताय की सखी मॅडमला इतका त्रास होतोय, तर मग आपण सखी मॅडमला इकडे हॉस्पिटलमध्ये आणलेलंच बरं ना. आणि तुमच्या गाडीत जाण्यापेक्षा आपण ॲम्ब्युलन्समध्ये जाऊया आणि सखी मॅडमला येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊया. म्हणजे आपल्याला त्यांची जास्त चांगली काळजी घेता येईल, त्यांच्यावर चांगले उपचार करता येतील. सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून या डॉक्टरला विचारते, तू काय शिकलाय? डॉक्टर सांगतो, MBBS. सरकार म्हणते, MBBS शिकलाय ना, मग जास्त अक्कल पाजळायची गरज नाहीये. माझ्यासमोर जास्त बोलायचं नाही. मी जेवढं म्हणेल, जसं म्हणेल तेवढंच करायचं, त्याच पद्धतीने करायचं. आत्ता माझ्याबरोबर गुपचूप घरी यायचं. तेथे सखी असेल, सखीसमोर मी जे सांगेल तेवढंच आणि तेच बोलायचं. सखीला सांगायचं, सखी मॅडम, तुमची आई सरकार खूप ग्रेट आहेत आणि रात्री 3:30 वाजता त्या हॉस्पिटलमध्ये आल्या. त्यांनी रडून रडून आम्हाला विनंती केली की माझी सखी खूप आजारी आहे, तिला त्रास होतोय, तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये चला. आम्ही खूप बिझी होतो, आम्हाला वेळ नव्हता, इमर्जन्सी केसेस होत्या. पण सरकार आमच्यासमोर खूप विनंती केली. सरकार आमच्यासमोर रडत होत्या आणि एका आईचे अश्रू आम्हाला येथे घेऊन आले आहेत. खरंच याच तुमच्या खऱ्या आई आहेत. यांच्यापेक्षा चांगली आई तुम्हाला जगात कुठेच नाही भेटणार. आई कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे सरकार आहेत. हे सगळं तू सखीसमोर बोलायचं आणि जर यातील एकही शब्द जर तू कमी बोलला ना तर येथेच मी तुझी सर्जरी करेल, एवढं लक्षात ठेव. हा डॉक्टर चांगलाच घाबरतो आणि सरकार गाडीत बसू लागते. ती डॉक्टरला विचारते, तुला ड्रायव्हिंग येतं का? डॉक्टर सांगतो, हो येतं ना. सरकार म्हणते, मग तू गाडी चालवायची.
माझी झोपमोड झाली आहे, घरी जाऊपर्यंत मी तेवढी झोप घेते. ती या डॉक्टरला गाडीची चावी देते आणि सगळे गाडीत बसतात. डॉक्टर गाडी चालवतो, सरकार मस्त बाजूच्या सीटवर बसते आणि झोपून घेते. डॉक्टर सरकारच्या घराकडे यायला निघतो आणि इकडे तेजस्विनी ही कान्हाला विनंती करते, कान्हा प्लीज आजची रात्र मला सखीजवळच राहू दे. तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. इतक्या वर्षांपासून मला माझ्या लेकीला जे प्रेम देता आलं नाहीये ना, ते प्रेम मला तिला द्यायचं आहे, तिच्याबरोबर वेळ घालवायचा आहे. कान्हा म्हणतो, ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण फक्त तुम्ही रूमचा दरवाजा लावू नका. कारण जर तुम्ही रूमचा दरवाजा लावला तर मला सखी मॅडमला पाहता येणार नाही. सखी मॅडमच्या अवस्थेत मला सुद्धा काय रात्रभर झोप येणार नाहीये. मी माझ्या रूममध्ये जातो, पण जेव्हा मला वाटेल तेव्हा मी येथे येईल आणि त्यांना पाहील, त्यांची काळजी घेईल. तेव्हा तेजस्विनी म्हणते, ठीक आहे, मी काही रूमचा दरवाजा लावणार नाहीये. कान्हा हा आपल्या रूममध्ये जाऊ लागतो, पण पुन्हा एकदा सखीकडे वळून पाहतो. त्याला सखीची खूप काळजी वाटत असते. AC सुरू असतो. कान्हा रूमचा AC बंद करतो आणि रूम बाहेर पडतो. तेजस्विनी खूपच प्रेमाने, मायेने सखीच्या डोक्यावर हात फिरवत असते, तिची काळजी घेत असते. कान्हा हॉलमध्ये येतो तर गौतम, परशुराम, मीनाक्षी सगळे तेथे उभे असतात. कान्हा त्यांना सांगतो, काळजी करण्यासारखं काही नाहीये. सखी मॅडमला शांत झोप लागलीये आणि त्यांची खरी आई तेजस्विनी त्यांच्याबरोबर आहे, त्यांची काळजी घेतीये. आणि त्याच वेळेस सरकार डॉक्टर आणि नर्सला घेऊन तेथे येते. सरकारने कान्हाचा डायलॉग ऐकलेला असतो. सरकार चिडून म्हणते, काही काय बोलतोय? ती काही सखीची खरी आई नाहीये. सखीची खरी आई मी आहे आणि मी माझ्या सखीसाठी डॉक्टरांना येथे घेऊन आलीये, ते सुद्धा पहाटेच्या 3:30 वाजता. आणि तू कोण आहे सगळ्यांना हे सांगणारा की ती सखीची खरी आई आहे? फक्त 2 दिवस राहिलेत आणि या 2 दिवसात मी सिद्ध करून दाखवणार की मी सखीची खरी आई आहे. मी खरी तेजस्विनी कामत आहे आणि ती बाई खोटाडी आहे. आणि सरकार गौतम, परशुराम, मीनाक्षी या सगळ्यांकडे रागारागाने पाहते आणि त्यांना जाब विचारते, माझी पाठ फिरली आणि तुम्ही सगळे लगेच या कान्हाच्या बाजूने झाला का? फक्त 2 दिवस थांबा. एकदा का मी सिद्ध केलं ना मीच खरी तेजस्विनी आहे, मग मी तुमचा बेत पाहते. तुम्हाला अशी शिक्षा देईल ना की तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. हे ऐकून परशुराम आणि मीनाक्षी चांगलेच घाबरतात आणि सरकार या सगळ्यांना ठणकावून सांगते, आता सगळ्यांनी येथेच थांबायचं. मी त्या रूममध्ये चालली आहे. मी त्या खोट्या तेजस्विनीला, मनस्विनीला रूम बाहेर हकलणार. माझ्या मुलीजवळ तिला क्षणभर सुद्धा थांबू देणार नाही. कान्हा हा सरकारला समजवण्याचा प्रयत्न करतो. सरकार थांबा, सखी मॅडम शांत झोपले आहेत, त्यांच्या आईने त्यांना झोपवलंय, इलाज केलाय, तुम्ही तेथे जाऊ नका. तर सरकार चिडून म्हणते, शटअप, एक शब्दही बोलायचा नाही. तू नाही मला अक्कल शिकवायची, काय करायचं सांगायचं, मी जातीये. असं म्हणून सरकार तेथून निघून जाते. कान्हाला सरकारचा खूप राग आलेला असतो. या सरकारला खाऊकी घेऊ असं त्याला झालेलं असतं, पण तो काहीच करू शकत नाही. इकडे तेजस्विनी ही सखीच्या जवळ असते. सखीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते. ती खूप इमोशनल होते आणि म्हणते, सखी बाळा, आज जसा तुला त्रास झाला, सर्दी झाली, नाकातून रक्त वाहिलं, मागील 10 वर्षात असं अनेकदा घडलं असेल ना, अनेकदा तुला त्रास झाला असेल, पण तेव्हा मी तुझ्याजवळ नव्हते. तुझी आई तेजस्विनी तुझ्याजवळ नव्हती, तुझ्यावर असा इलाज केला नसेल, तेव्हा तुला माझी किती कमी भासली असेल, तेव्हा तू किती रडली असशील, तुझ्या आईला किती मिस केलं असेल. सखी बाळा, मला माफ कर. इतकी वर्ष मी तुझ्याबरोबर नाही राहू शकले, तुला ते प्रेम, ती माया नाही देऊ शकले, मला माफ कर. असं म्हणून तेजस्विनी रडू लागते आणि त्याच वेळेस सखी तिला चक्क आई अशी हाक मारते. सखी झोपेतच असते आणि झोपेतच तिला आई अशी हाक मारते. त्यामुळे तेजस्विनीला खूप आनंद होतो. तेजस्विनी विचारते, सखी बाळा काय बोललीस तू? आणि सखी पुन्हा एकदा आई अशी हाक मारते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. तेजस्विनीचा अजूनही विश्वास बसलेला नसतो की सखीने चक्क तिला आई अशी हाक मारली आहे. आणि मग तेजस्विनी सखीच्या आणखीन जवळ जाते आणि सखीला विचारते, सखी बाळा काय बोललीस तू? आणि सखी पुन्हा एकदा आई अशी हाक मारते आणि त्याच वेळेस सरकार तेथे पोहोचते. सरकारला दिसतं की तेजस्विनी सखीच्या जवळ आहे आणि सखी तिला चक्क आई अशी हाक मारतीये. त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसतो. तर तेजस्विनी मात्र खूप खुश होते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. सखी बाळा, आज इतक्या वर्षानंतर तू मला आई म्हटलीस. 10 वर्षानंतर तुझ्या तोंडून आई
ही हाक मी ऐकली आहे. तेजस्विनीला खूप आनंद होतो आणि तेजस्विनी सखीच्या डोक्यावर तिच्या माथ्यावर पप्पी देते, तिला जवळ घेते आणि आपली आईची सगळी माया सगळं प्रेम तिला देते. पण हे सगळं पाहून सरकारचा चांगला जळफळाट होतो आणि तेजस्विनी ही सखीला म्हणते, सखी बाळा, आता नेहमी अशीच मला आई म्हणून हाक मार. आणि तुझी ही आई अशी हाक ऐकण्यासाठी मी तरसले होते. मागील 10 वर्षांपासून वाट पाहत होते आणि आज ते सुख मला मिळालंय, तो आनंद मला मिळालाय. हा आनंद माझ्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सरकार खूप चिडते आणि जोरात ओरडते, तेजस्विनी दूर हो माझ्या मुलीपासून. सरकार असं ओरडली त्यामुळे सखीला जाग येते. सखी ही झोपेतून उठू लागते तर तेजस्विनी चिडून म्हणते, मनस्विनी गप्प बस. आता कुठे सखीला शांत झोप लागलीये, ओरडू नकोस. सरकार चिडून म्हणते, मग मी ओरडायचं नाही ना, तर तू माझ्या सखीपासून दूर हो. मी लवकरच हे सिद्ध करणार आहे की मीच सखीची खरी आई तेजस्विनी आहे आणि तू खोटाडी आहेस. त्यामुळे माझ्या सखीजवळ थांबायचं नाही. आत्ताच्या आत्ता रूम बाहेर निघ. तर तेजस्विनी म्हणते, मी रूम बाहेर जाणार नाही. सरकार चिडून म्हणते, जाणार नाही तू रूम बाहेर, मग सखीजवळ बसायचं नाही. जा त्या सोफ्यावर नाही तर खुर्चीवर बस. सखीजवळ बेडवर झोपायचं नाही, नाहीतर खूप वाईट परिणाम होतील. मी तुला सोडणार नाही. आणि तेजस्विनी घाबरते. फ्रेंड्स, हेच कळत नाहीये की आता तेजस्विनी सरकारला का घाबरतीये. कान्हा तिच्या पाठीशी आहे, घरातील सगळे तिच्या पाठीशी उभे आहेत. सखीला सुद्धा कळून चुकलंय की हीच खरी आपली आई आहे. तरी सुद्धा तेजस्विनी या मनस्विनीला सरकारला घाबरतीये आणि सरकार तिला म्हणते, सांगितलेलं ऐकू येत नाही का. आत्ताच्या आत्ता तेथून उठ आणि सोफ्यावर जाऊन बस. सखीजवळ बसायचं नाही, तेथे झोपायचं नाही. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. ती सखीकडे पाहते पण सरकारला घाबरल्यामुळे ती बेडवरून उठते आणि बाजूला एक खुर्ची असते, त्या खुर्चीवर जाऊन बसते. सरकारला मात्र आनंद होतो की माझा दरारा अजून तसाच आहे. ही तेजस्विनी मला थरथर कापते. आणि मग सरकार चक्क AC सुरू करते. तर तेजस्विनी म्हणते, मनस्विनी काय करतेस तू, AC सुरू करतेय. सखीला सर्दी झालीये, तिला सर्दीचा त्रास होतोय, AC मुळे तिला आणखीन त्रास होईल. सरकार खूप चिडते आणि म्हणते, मला अक्कल शिकवायची गरज नाहीये, मला सगळं माहिती आहे. आणि ती AC बंद करते आणि विचार करते, आज या मूर्ख सखीसाठी मला विदाऊट ACच झोपावं लागणार आहे. आणि सरकार ही सखीजवळ जाऊन बसते. परंतु सखीजवळ झोपताना तिला सखीची किळस येत असते. काय सखीचा तिला राग आहे देव जाणे. सखीचा तिला वास येत असतो, सखीची किळस येत असते आणि तोंड वाकडं करून ती कशी बशी सखीजवळ झोपते. तेजस्विनीला हे सगळं दिसत असतं. तेजस्विनी ही सरकारला म्हणते, कसं आहे ना मनस्विनी, आई ही गोष्ट तुला कधीच नाही समजणार, कारण तू कधी आई बनलीच नाही. आई बनण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात, ज्या मी खाल्ल्यात, कारण मी सखीची खरी आई आहे. आई काय असते हे तुला कधीच कळलं नाही आणि कळणार सुद्धा नाही. सरकारला खूप राग येतो. सरकार ही काही उत्तर न देता डोळे बंद करून सखीजवळ झोपून जाते, कारण सरकारला तशी सखीची काही काळजी नाहीये. सखीला बरं आहे की बरं नाहीये हे सगळं तर ती नाटक करत होती आणि आता सखी झोपलीये म्हणून सखीला काही कळणार नाहीये. त्यामुळे सरकार सुद्धा निवांत झोपते. परंतु सखीची खरी आई तेजस्विनी मात्र रात्रभर सखीच्या उशाशी तशीच बसून असते. सखीचा ताप वाढतोय का, सखीला पुन्हा खोकला येतोय का, सखीला परत त्रास होतोय का, या सगळ्या गोष्टींकडं तिचं बारीक लक्ष असतं. तेजस्विनी, सरकार आणि सखी या दोघींकडे पाहत असते आणि आता मला लवकरात लवकर या सरकारच्या तावडीतून माझ्या सखीला सोडवायचंय. सरकारला जास्त दिवस या घरात नाही राहू द्यायचं, नाहीतर ही सरकार सगळा गेम पालटू शकते आणि तीच खरी तेजस्विनी आहे हे सिद्ध करू शकते, अशी भीती सुद्धा तेजस्विनीला वाटत असते. आणि आज इतक्या वर्षानंतर मी माझ्या सखीला परत भेटलीये. मला सखीला पुन्हा गमवायचं नाहीये, सखीला स्वतःपासून दूर करायचं नाहीये, असं सुद्धा तिने ठरवलेलं असतं. आणि तेजस्विनी खूप टेन्शनमध्ये येते. रात्रभर तशीच ती सखीच्या उशाशी बसून असते, पण सरकार मात्र निवांत झोपलेली असते, तिला कसलीही काळजी नसते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हा कुल्फीजवळ येतो. तर कुल्फी ही चक्क एका ड्रॉइंग बुकवर प्रभू श्रीरामचंद्रांचं एक सुंदर स्केच काढत असते. कान्हा हे पाहतो आणि कुल्फीचं खूप कौतुक करतो.
तो कुल्फीला विचारतो, अरे वा, किती सुंदर स्केच काढले तू. तर कुल्फी म्हणते, हो, आता श्रीराम नवमी येते ना, त्यासाठीच मी हे स्केच काढतीये. कान्हा विचारतो, पण तू याला रंग दिलेस का? तर कुल्फी सांगते, नाही, कारण माझ्याकडे ना जुनंच कलर पॅलेट आहे. तर कान्हा म्हणतो, आणि तू तुझ्या बाबांना म्हणाली असशील की मला नवीन कलर पॅलेट हवं आहे, आणि बाबा म्हणाले असतील, नाही, नवीन मिळणार नाही, जे जुनं आहे तेच वापर. कुल्फीला आश्चर्य वाटतं आणि कुल्फी विचारते, कान्हा जीजू, तुला कसं समजलं? तर कान्हा सांगतो, माझ्याबरोबर सुद्धा लहानपणी असंच व्हायचं. मी माझ्या बाबांना सांगायचो मला नवीन कलर पॅलेट हवं आहे, तर बाबा म्हणायचे नाही मिळणार, आणि मग मी माझ्या आईला मस्का लावायचो. आई मला आणून द्यायची. तू सुद्धा तुझ्या आईला सांग, तुझी आई तुला नवीन कलर पॅलेट आणून देईल. तर कुल्फी सांगते, एक वेळेस बाबा आणून देतील, पण माझी आई तर मला कधीच नवीन कलर पॅलेट आणून देणार नाही. कान्हा म्हणतो, मग नो फिअर व्हेन कान्हा जिजू इज हिअर. काळजी करू नको, मी तुला नवीन कलर पॅलेट आणून देईल. हे ऐकून कुल्फीला खूप आनंद होतो. पण तेवढ्यात कान्हाला एक कल्पना सुचते. आता श्रीराम नवमी येते आणि या दिवशी रावण रूपी सरकारचा नायनाट करायचा असं तो ठरवतो. आणि इकडे सखीच्या रूममध्ये सखी आणि सरकार गाढ झोपलेले असतात. परंतु बिचारी तेजस्विनी ही रात्रभर तशीच जागी असते. तिच्या डोळ्याला डोळाच लागत नाही. ती देवाकडे प्रार्थना करत असते, देवा, सखीला आता बरं राहू दे, ती लवकरात लवकर ठणठणीत बरी होऊ दे. आणि त्याच वेळेस सखीचा डोळा उघडतो. सखी शुद्धीवर आलीये, जागी झालीये हे पाहून तेजस्विनीला खूप आनंद होतो आणि सखीची नजर ही तेजस्विनीवरच पडते. सखीला समजतं की आज रात्रभर तेजस्विनी माझ्यासाठी जागी होती, रात्रभर ती झोपलेली नाहीये, आणि खरंच हीच माझी खरी आई आहे. तिला माझी किती काळजी वाटतीये हे पाहून सखीला आनंद होतो. सखी ही उठून बसते आणि विचारते, तुम्ही माझ्यासाठी रात्रभर जाग्या होता, तुम्ही झोपलाच नाही का? तर तेजस्विनी सांगते, तुला बरं नव्हतं, मग माझ्या डोळ्याला तरी कसा डोळा लागेल? पण या दोघींचं बोलणं ऐकून सरकारला सुद्धा जाग येते आणि सरकारला समजतं, मी जर मध्ये काही बोलले नाही तर ही तेजस्विनी सिद्ध करेल की तीच सखीची खरी आई आहे आणि तिला सखीची किती काळजी वाटते. आणि मग सरकार ही उठून बसते आणि सखीला म्हणते, सखी बाळा, तुला जाग आली का? काय सांगू तुला, रात्री 3:30 वाजता मी धावत पळत हॉस्पिटलला गेले होते, डॉक्टर आणि नर्सला घेऊन आले, आणि मग तू बरी झाली. आणि माझ्या डोळ्याला तर डोळाच लागत नव्हता. आत्ता कुठे 5 मिनिटांपूर्वी मी झोपले होते आणि लगेच तुला जाग आली. बरं वाटतंय ना तुला? सखीला समजतं ही सगळी सरकारची नाटकं आहे. सखी तिच्याकडे आश्चर्याने पाहत असते. तेजस्विनी मात्र काहीच बोलत नाही. आणि मग सरकार ही सखीला म्हणते, सखी बाळा, तुला जर अजूनही बरं वाटत नसेल तर आपण तुला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट करू शकतो, तुला बरं वाटेल बरं का? पण सखी ही सरकारला काहीच उत्तर न देता तेजस्विनीला विचारते की काल रात्री तुम्ही मला तो आयुर्वेदिक नुस्खा वापरला, त्याच्यामुळेच मी बरी झाले, तुम्हाला खूप खूप थँक्यू. सरकारला खूप राग येतो. तेजस्विनी सखीला म्हणते, सखी, आता तुला बरं वाटतंय ना? चल चल, मस्त आंघोळ कर, फ्रेश हो, तुला बरं वाटेल. आणि मग सरकार नाटकं सुरू करते, हो हो सखी, चल चल, लवकर आवरून घे, फ्रेश हो, तुला बरं वाटेल. पण सखीला साधा स्पर्श करण्याची सुद्धा सरकारची इच्छा नसते. ती दुरूनच हात लांब ठेवूनच सखीला तिच्या रूममध्ये पाठवून देते. सखी गेल्यानंतर सरकार तेजस्विनीला म्हणते, तेजस्विनी, तुला काय वाटलं, तू रात्रभर जागून सखीची सेवा करशील, सखीला बरं करशील, आणि हे सिद्ध होईल की तूच तिची खरी आई आहे? असं होणार नाही. कालचं चॅलेंज जरी तू जिंकलेली असली तरी आज 3रा दिवस आहे आणि आजचं चॅलेंज मी जिंकणार, उद्याचं चॅलेंजसुद्धा मीच जिंकणार, आणि मीच सखीची खरी आई आहे हे सिद्ध करून दाखवणार. तू पाहतच राहा. तेजस्विनी काहीच उत्तर देत नाही. सरकारला मात्र फुल कॉन्फिडन्स असतो की ती स्वतःला खरी तेजस्विनी म्हणून सिद्ध करणार आहे. आणि इकडे आपला कान्हा हा मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला आठवतं की त्याच्या चुकीमुळेच सखी पाण्यात भिजली होती आणि मग तिला सर्दी झाली, तिला किती त्रास होत होता, खोकला येत होता, मग तिच्या नाकातून रक्तसुद्धा वाहत होतं. हे सगळं त्याला आठवतं. कान्हा स्वतःला दोषी ठरवतो, खूप दुःखी होतो. सखीला बरं वाटत असेल की नाही हाच प्रश्न त्याला पडतो. आणि त्याच वेळेस सखी अंघोळ करून रेडी होऊन तेथे येते. कान्हा तिला विचारतो, सखी मॅडम, झाली का तुमची अंघोळ? तुम्ही डोक्यावरून तर अंघोळ नाही केली ना? तर सखी कान्हाला उत्तर देते, नाही नाही, काल कुणीतरी मला भिजवलं होतं शॉवर खाली, तेव्हाच माझा हेअर वॉश झाला होता,
आज मी काही डोक्यावरून अंघोळ नाही केली आहे. कान्हा सखीला म्हणतो, सॉरी सखी मॅडम, काल माझ्या चुकीमुळेच तुम्हाला एवढा त्रास झाला. मला खूप वाईट वाटतंय. माझ्यामुळेच तुम्हाला सर्दी झाली, तुम्हाला खोकला आला, नाकातून रक्त वाहिलं. मला रात्रभर झोप नव्हती येत. रात्रभर मी या रूममध्येच एरझऱ्या मारत होतो की सखी मॅडमला बरं वाटेल की नाही, त्यांना आणखीन त्रास तर होणार नाही ना. माझ्याशी इथे कोणी बोलायला सुद्धा नव्हतं, म्हणून मी त्या मोरपिसाशी बोलत बसलो, त्याला माझी व्यथा सांगत बसलो. फक्त मी एकटाच बडबड करत होतो. हा मोरपीस तर काही उत्तरच देत नव्हता, मला काही सांगतच नव्हता. आणि सखी ही कान्हाकडे पाहून स्माईल करते. कान्हा विचारतो, काय झालं, तुम्ही असं माझ्याकडे का पाहताय? तर सखी कान्हाला म्हणते, मला आहे ना खूप जोरात मिठी मारूशी वाटतीये. कान्हा विचारतो, पण कोणाला, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तर सखी म्हणते, तू जाणून बुजून करतोस का की खरं खरंच नाटक करतोस? मला तर काही कळतच नाही. असं म्हणून सखी कान्हाला चक्क घट्ट मिठी मारते. कान्हा हा क्षणभर दचकतो, पण तो सुद्धा सखीला घट्ट मिठी मारतो आणि हे दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावतात. सखी कान्हाला म्हणते, जेव्हा तो असं भरभरून बोलतो ना, तेव्हा खूप गोड दिसतोस, खूप क्यूट वाटतो आणि तुला मिठी मारल्याशिवाय मला काही बरं वाटत नाही. कान्हा हा सखीला क्षणभर दूर लोटतो, पण सखी ही पुन्हा एकदा त्याला बिलगते, त्याला घट्ट मिठी मारते. आणि कान्हाला आठवतं की तो किरणला म्हणाला होता की जेव्हा सखी त्याला मिठी मारते, त्याच्या जवळ येते, तेव्हा त्याला खूप अपराध्यासारखं वाटतं. आणि किरणने विचारलं होतं, पण का? तर कान्हाने उत्तर दिलं होतं की सखीच्या सगळ्या भावना खऱ्या आहेत, त्यात 100% खरेपणा आहे, पण माझ्यात 100% खोटेपणा आहे. जोपर्यंत मी माझं सत्य सखीला सांगत नाही, तोपर्यंत मी सखीच्या जवळ जाऊ शकत नाही. हे सगळं कान्हाला आठवतं. कान्हाने सुद्धा सखीच्या पाठीवर हात ठेवलेला असतो. कान्हा स्वतःचा हात दूर करतो आणि सखीला स्वतःपासूनही दूर करतो. सखी विचारते, तुला काही मिठी मारण्यापासून प्रॉब्लेम आहे का, काही ॲलर्जी वगैरे आहे का? तर कान्हा म्हणतो, नाही तसं काही नाही आहे, पण मला आहे ना सध्या खूप महत्त्वाचं काम आठवलं आहे आणि सगळे आपले नाश्त्यासाठी वाट पाहताय ना, आपल्याला तेथे जायचं आहे. आणि आज आपल्या चॅलेंजचा 3रा दिवस पण आहे. तुम्ही आज काय चॅलेंज देणार आहात दोघींना? फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. तेजस्विनी आणि सखी यांचं मायलेकीचं नातं पाहून खरंच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही. आणि सखी तर कान्हाच्या प्रेमात पूर्णच वेडी झाली आहे. या दोघांचा रोमांससुद्धा लवकरच पाहायला मिळावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे आणि नक्कीच ती लवकरच पूर्ण होईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की घरातील सगळेजण हे नाश्त्यासाठी बसलेले असतील आणि त्याच वेळेस सखी तेथे येईल आणि सरकारला विचारेल, सरकार, जेव्हा मी लहान होते तेव्हा मला अशी सर्दी झाली, खोकला आला, नाकातून रक्त वाहिलं की तुम्ही माझ्यावर काय इलाज करायच्या? सरकारला तर काही माहीत नसणार, कारण जेव्हा तेजस्विनीने काल रात्री हा इलाज केला तेव्हा तर सरकार हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना आणायला गेली होती. त्यामुळे सरकार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणेल, अगं मला माहिती आहे ना, ते पप त त त तर लगेच सखी म्हणेल, सरकार, तत फप नाही, अचूक उत्तर द्या. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्हाला माहीत नाही आहे, मी उत्तर देते. लहानपणी तुम्ही सगळ्यात आधी तव्यावर लवंग भाजायचा, मग त्याची भुकटी करायचा, याची एक पूड बांधायचा आणि मला ते श्वास घ्यायला द्यायचा, तेव्हा मी बरं व्हायचे. सरकार म्हणते, अरे हो, असंच करायचे मी सांगणारच होते, पण तू माझ्या आधी सांगितलंस. सखी चिडून म्हणेल, सरकार, खोटं बोलू नका, तुम्हाला यातलं काहीच माहीत नव्हतं आणि जर तुम्हाला यातील सगळं माहीत असतं तर तुम्ही रात्री माझ्यावर हा इलाज का केला नाही? तुम्ही रात्री डॉक्टरांना बोलवायला का गेला? हा इलाज माझ्या खऱ्या आईने तेजस्विनीने केला आहे. याचा अर्थ तुम्ही माझी खरी आई नाही आहात. सरकार, तुम्ही खरी तेजस्विनी कामत नाही आहात, ही माझी खरी आई तेजस्विनी कामत आहे, असं सखी सरकारला ठणकावून सांगणार. त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसेल. म्हणजे आता सखीने अनाऊन्स केलंय की तिची खरी आई ही तेजस्विनी आहे, सरकार नाहीये. म्हणजे सरकारला आता रस्त्यावर भीक मागण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.